किंवा एखाद्या विषयी आपण अंतःकरणापासून बोललो तर त्याला स्तवन म्हणायचं. आणि वरवर केली जाते त्याला स्तुती म्हणतात. मग स्तुती स्तवनीय असेलच असं नाही हो. म्हणून काय सांगितलं आहे की दशक पहिला स्तवन नाम. दशक म्हणजे मागच्या वेळेला आपण सांगितलं की दशक म्हणजे ज्याच्यामध्ये 10 समास आहेत असा तो दशक. मग दशक पहिला स्तवन नाम आणि समास दुसरा गणेश स्तवन. मग समर्थ गणेश स्तवनामध्ये काय सांगतात? श्रीराम समर्थ. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. कसा आहे तो श्री गणेश? कसा आहे? ओम नमोजी गणनायका. मी हे गणेशा मी तुला काय करतो? प्रथम वंदन करतो. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका. सर्व सिद्धीचा तू काय आहेस? फलदाता आहेस. अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. माझ्या देहातलं अज्ञान आणि माझ्या देहातली भ्रांती छेदणारा तू बोधरूपा आहेस. बघा, अज्ञान तुमच्या आमच्या देहामध्ये मागच्या वेळेला पण आपण सांगितलं की अज्ञान आपल्या देहामध्ये खूप भरलेलं असतंय की आपण त्या अजूनही लिंबू मिरचीमध्ये अडकलेलो असतो. आपण अजूनही त्या कशामध्ये बघा हे झालं असेल, ते झालं असेल, बाहेरचं लागलं असेल. अरे समर्थ म्हणतात बाहेरचं कुठलं लागत नसतंय, आपल्या अंतरीचे जे आतमधले आहेत ना तेच आपल्याला लागत असतात. मग ते शोधले पाहिजेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे आपल्या आतच आहेत. मग बाहेरचं कुठलं आपल्याला काय होत नाही. म्हणून काय सांगितलं? माझी अंतरी भरावे. मग तू जर का माझ्या आतमध्ये बघा त्या भगवंतालाच जर का मी अंतःकरणामध्ये साठवला, त्या भगवंतालाच मी आतमध्ये भरून घेतला, एवढा भरायचा आहे त्याला आतमध्ये त्या भगवंताला की रिता ठाव दुसरी जागा शिल्लक ठेवायचीच नाही. एवढा आतमध्ये भरून घ्यायचं त्याला. कारण काय होतं माहिती आहे का, ज्या वेळेला रिकामं असतं ना आपलं मन त्यावेळेला तिथं सैतान असतो. म्हणून एक म्हण आहे बघा, रिकामं मन आणि सैतानाचं घर. मग बघा सकाळी उठल्यानंतर आपल्याला भरपूर आहे. आता आपण वारकरी आहोत, आपल्याला काय कमी आहे का हो? आपल्याकडे भांडार काही कमी आहे का? तसं पाहायला गेलं तर संतांनी जे ठेवलं आहे तुमच्या आमच्यासाठी हे काही कमी नाही. मग सकाळी उठल्यानंतर भले तुम्ही मंदिरात जाऊ नका, पण तुम्ही काकड आरती गुणगुणायला हाती काम आणि मुखी भगवंताचं नाम काय हरकत आहे हो? म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण काकडा म्हणत राहिलो, नंतर दिवसभर अभंग गुणगुणत राहिलो, संध्याकाळी हरिपाठ म्हटला. मंदिरात जाऊ नका, घरात काही तुम्ही हरिपाठ म्हणू शकत नाही. मग जरी तुम्ही मंदिरात गेला नाही तरी तुम्ही घरातही तो हरिपाठ म्हणू शकता. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की अखंड त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये अखंड त्याला आतमध्ये भरून घ्यायचं आहे. माझी अंतरी भरावे. काय सांगितलंय? माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे. अखंड भगवंता तू माझ्या देहामध्ये तुझं वास्तव्य अखंड कर. आणि त्या भगवंतानी आपल्या देहामध्ये अखंड राहावं असं जर का मला वाटत असेल तर माझं आचरण मंगल पाहिजे. म्हणून पहिला समास आपल्याला मागच्या आठवड्यात मंगलाचरण दिला. मग भगवंतानी माझ्या देहामध्ये राहावं म्हणून मला माझ्या देहाचं मंदिर करता आलं पाहिजे ना. कारण भगवंताला कुठे राहायला आवडतं? भगवंताला मंदिरात राहायला आवडतं. मग आता देह देवाचे मंदिर आणि त्यात आत्मा परमेश्वर. मग हे देहच तुमचा आमचा देहच देवाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये तो जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो परमेश्वर आहे. मग ह्याची ओळख कधी होईल? तर संतांना, सद्गुरूंना आणि भगवंताला शरण गेल्याशिवाय आपल्याला त्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख होणार नाही. म्हणून सांगितलंय मज वाक शून्यासी वदवावे. वाक शून्य म्हणजे काय की मला काहीच बोलता येत नाही भगवंता. मी मुका आहे, मुका झालो वाचा गेली. आपण अखंड म्हणत असतो त्या याच्यामध्ये काकड आरतीमध्ये, मुका झालो वाचा गेली. का वाचा गेली? का मुका झालो? होतो पंडित महाज्ञानी. मग पंडित असतानाही अशी अवस्था का झाली? मुका झालो वाचा गेली, का गेली वाचा? तर या वाचेला अखंड मला सांगता आलं पाहिजे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आता वाचे तू काय कर, तर विठोबाचंच गोड नाम तुझ्या मुखामध्ये घे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण. कानांना पण सांगता आलं पाहिजे की आता दुसरं काही ऐकू नका, आता फक्त माझ्या विठ्ठलाचंच गुणगान तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. बघा डोळे तुम्ही घ्या रे सुख. मग आता डोळ्याला सुख कुठलं आहे हो? हे
बाकीच्या गोष्टीचं सुख आहे ना, हे शाश्वत नाही आहे. पण जे भगवंताचं बघा शुद्ध स्वरूप, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर, निरंतर म्हणजे काय की अखंड अखंड भगवंत मला तुझं हेच ध्यान आवडतं आणि हेच ध्यान मला या डोळ्यामध्ये भरून घेता आलं पाहिजे. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. अखंड डोळ्यांना कुठलं सुख पाहिजे तर त्या भगवंताचं मुख मला पाहता आलं पाहिजे. आणि मनाला अखंड शिकवण पाहिजे की मना तेथे धाव घे. कुठं मना तू धाव घे तर राही विठ्ठलाची पायी. अखंड मना तुझी धाव कुठे पाहिजे तर अखंड भगवंताच्या चरणापाशी या मनाची धाव पाहिजे. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुकाराम महाराज म्हणतात की अखंड तुला त्याचे चरण दृढ धरता आले पाहिजे, त्याला कधी सोडू नको. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. कारण याची देही याची डोळा पाहिन मी माझ्या मुक्तीचा सोळा. या जन्मामध्ये आल्यानंतर, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट बहुत जन्माचा तपाचा साठा त्याने लादला हा परिसगोटा. या देहामध्ये आल्यानंतर, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर, कारण 83,99,999 योनीला कोणालाही हा अधिकार नाही की आता ते ग्रंथ घेऊन बसलेत. कुठला म्हणजे पाहायला गेलं तर सरळ सरळ उदाहरण आहे की कुठला कुत्रा बसलाय का घेऊन दासबोध वाचायला, किंवा कुठली मांजर बसली आहे का दासबोध. नाही, अधिकारच नाही. अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. अधिकार आपल्याला दिलाय, अधिकार तुम्हा आम्हाला दिलाय. मग ह्या अधिकारासारखं मला घेता आलं पाहिजे. म्हणून सांगितलंय माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे, मजवाक शून्यासी वदवावे कृपा कटाक्ष करुणी. तुझ्या कृपेचा कटाक्ष तू भगवंता हे गणनायका, तुझ्या कृपेचा कटाक्ष तू जर का माझ्यावर टाकला तर नक्कीच मी मुका आहे, पण मी नक्कीच बोलायला लागेल. बघा, मुकम करोती वाचालम पंगुम लंग येती गिरी. म्हणजे मुकम करोती वाचालम, मुका आहे तो वाचायला बोलायला लागला. मुकम करोती वाचालम पंगुम लंग येते गिरी. जो पांगळा आहे तो पर्वत चढायला लागलाय. कृपा कोणाची आहे? मुकम करोती वाचालम पंगुम लंग येते गिरी यत कृपा तदहम वंदे. बघा, त्या भगवंताची जर का त्याची कृपा माझ्यावर असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही, कोणतीही गोष्ट मला अशक्य नाही. म्हणून मला अखंड काय करायचं आहे तर त्याच्या चरणापाशी राहता आलं पाहिजे. बघा, तो मासे पकडणारा असतो ना कोळी, तर तो कोळी ज्या वेळेला मासे पकडायला जातो ना त्यावेळेला जाळं असं पुढे फेकत असतो. तो पुढे फेकतो जाळं पुढे. तो असं पायापाशी जाळं टाकत नाही, तो असं पुढे फेकतो जाळं. आणि जाळं पुढे फेकल्यानंतर बाजूचे मासे सगळे त्या जाळ्यामध्ये येतात, पण त्या कोळ्याच्या पायापाशी जे असतात ना मासे, त्याच्या पायापाशी असतात तिकडे तिकडे, ते मात्र सुरक्षित असतात. म्हणून मला काय करायचं आहे की अखंड भगवंताचे चरण दृढ धरून राहता आलं पाहिजे. सुरक्षित म्हणजे काय की आता आपल्याला काय, तुम्ही आम्ही भगवंताची भक्ती करतो म्हणजे आपण अमर आहोत का? नाही. जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे, पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे ना. या देहाचं सार्थक करून मला जाता आलं पाहिजे. पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरी शयनम, पुनरपी जननी जठरी शयनम, पुनरपी जननम पुनरपी मरणम. परत 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 किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा आपली आपण फजिती करून घ्यायची हो. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. म्हणून ह्या जन्म मरणाचा फेराच जर चुकवायचा असेल तर अखंड मला सद्गुरूंना शरण जाता आलं, भगवंताला शरण जाता आलं पाहिजे, मला संतांना शरण जाता आलं पाहिजे. म्हणून तुझेनी कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पढळे, तुझेनी कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पढळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे. काय सांगितलंय बघा, मनुष्य देह कसा असतो? भ्रांत, अवगुणी, अवलक्षणी, तोची होतो सुलक्षणी, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. माशी तुम्हा आम्हाला पडलेली भ्रांत. आता ही भ्रांत म्हणजे तरी काय हो? आता तुमचं तुमच्याकडे, माझं मी सांगते की भ्रांत म्हणजे काय की माझ्या मुलीचं कसं होणार, मुलाचं कसं होणार, मग माझं कसं होणार, मग सून आल्यावर मला सांभाळेल का, मग बऱ्याच भ्रांती पडलेल्या असतात. मुलाचं लग्न होईल का, लग्न झालं तर नातवंडाचं तोंड पाहायचं आहे, मग तिथं आपण थांबत नाही, मग नातवाचं लग्न पाहायचं आहे. अहो, आपण कुठेच थांबत नाही. मग मला काय म्हणायचं आहे
की हे सगळं मी बोलत नाही. समर्थ काय सांगतात की ही सगळी मला पडलेली ही भ्रांत आहे, भ्रांत अवगुणी अवलक्षणी. मग काय सांगितलंय, वितुळिती भ्रांतीची पढळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व किजे. काळ सुद्धा ज्याचं दास्यत्व करतोय, काळ सुद्धा अखंड ज्याचा दास म्हणून आहे, तो गणनायक आज काय आहे, मला प्राप्त आहे. तो गणनायक आज काय आहे, मला प्राप्त आहे. म्हणून काय सांगितलं, एता कृपेची निजवडी. तुझी कृपा आल्यानंतर, तुझी कृपा झाल्यानंतर एता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी. एकदा का भगवंता तू देहामध्ये प्रवेश केल्यानंतर विघ्न कशी दूर दूर पळून जातात. सरळ सरळ अर्थ आहे ओवीचा. एता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी. होऊन जाती देशोधडी नाम मात्रे. विघ्नच राहत नाही हो. अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये असेल तर तलवारीच्या पात्यावरचं सुईच्या टोकावर येत असते. म्हणजे आपल्याला काही भोग नाही अशातला भाग नाही. जे आपल्या कर्माचे भोग आहेत ते आपल्याला भोगणं आहे, ते चुकलेले नाहीत. जे विधिलिखित आहे बघा, जे जे लिहिले प्रारब्धे ते न चुके कर्म कधी. जे प्रारब्धामध्ये तुमच्या आमच्या लिहिलंय ते कर्म कधी चुकणार नाही, परंतु त्याचा प्रभाव कमी होणार. ज्या वेळेला आपण संतांच्या सानिध्यात असतो, ज्या वेळेला आपण सद्गुरूंच्या सानिध्यात असतो, ज्या वेळेला आपण भगवंताच्या सानिध्यात असतो, ज्या वेळेला आपण सत्संगाच्या सानिध्यात असतो, ज्या वेळेला आपण सद्विचारांच्या सानिध्यात असतो, ज्या वेळेला आपण स्वतः सदाचारामध्ये असतो, त्यावेळेला ही विघ्न कधी येतात आणि कधी जातात आपल्याला पण कळत नाही. बाहेरचे लोक आपल्याला बोलतात की अहो तुमच्यावर एवढं मोठं संकट येऊन गेलं. मग त्यावेळेला आपण काय म्हणतो, अरे हो की मला तर कळलं पण नाही. म्हणजे संकट माझ्यावर आलंय पण ते मलाच कळलं नाही. म्हणजे माझा भोग तो संपला, भोगून सुटला, पण ते भोगून माझा सुटलेला भोगही मला कळला नाही. आणि सगळे भोग आपल्याला याच जन्मात भोगून सुटायचं आहे हो. कारण परत हा मनुष्य जन्म नाही. आज मेला नातू झाला असं होत नाही. समर्थ बोलले की हाची देह टाकीता तोची पावी जे मागुता ऐसी आशा धरता लाज नाही. समर्थ म्हटलं लाज वाटत नाही का तुला अशी आशा धरायला की हा देह ठेवल्यानंतर पुन्हा हाच देह प्राप्त होईल? असं होत नाही. मग हा देह ठेवल्यानंतर पुन्हा 84 लक्ष योनी, पुन्हा पाप पुण्य समान, परत तराजू घेतला जातो, परत तुमचं पाप पुण्य समान आहे का बघितलं जातं, आणि मग परत कुठेतरी खालीवर असेल तर पुन्हा 84. म्हणजे हा मनुष्यजन्म सोपा नाही हो तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला. म्हणून काय सांगितलंय की म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदि करुणी हरिहर अमर वंदिती. बघा, आदि करुणी हरिहर म्हणून नाम विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर. बघा, आपण तुम्ही आम्ही अनाथ आहोत, पण आपल्या अनाथांचा तो कोण आहे, नाथ आहे. म्हणून आदि करुणी हरिहर अमर वंदिती. हरिहर सुद्धा ज्याला पहिलं वंदन करतात असा तो श्री गणेश. पुढे सांगितलं वंदोनिया मंगळनिधी कार्य करता सकळ सर्व सिद्धी आगाध अडथळे उपाधी बाधू सकेना. त्याचं जर का नामस्मरण केलं, त्याला जर का प्रथम वंदन केलं, बघा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. असं जर का पहिल्यांदा त्या गणेशाला आपण वंदन केलं तर पुढचं सगळं कार्य तुमचं कसं होणार आहे, उत्तम असं होणार आहे. म्हणून सांगितलंय वंदुनिया मंगळनिधी कार्य करता सर्व सिद्धी आगाध अडथळे उपाधी बाधू सकेना. जे काही अडथळे येतात ना कुठल्याही कार्यामध्ये, तर ते विघ्न सगळे बाजूला होतात पहिलं जर का गणेशाचं स्तवन आपण केलं तर. पुढे दिलंय जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री रिघुनिया म्हण पांगुळ सर्वांगे. त्याचं ध्यान जरी, बघा, ध्यानमूर्ती श्री सद्गुरुपदम ध्यानमूलम सद्गुरुमूर्ती पूजामूलम सद्गुरुपदम मंत्रमूलम सद्गुरुवाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा. मग ध्यानातच काय पाहिजे तर अखंड त्या भगवंताची मूर्ती माझ्या ध्यानामध्ये पाहिजे. मगाशीच सांगितलं की सुंदर ते ध्यान, ते सुंदर असं ध्यान अखंड मला आतमध्ये माझ्या देहामध्ये साठवून घेता आलं पाहिजे. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान. समाधान बघा, हे फार महत्त्वाचं आहे. आपण समाधान शोधत नाही, आपण शोधतो काय माहिती आहे का, आपण शोधतो सुख, आणि ते आपल्याला कधीच भेटणार नाही.
आणि ते कधी म्हणजे भेटणार पण नाही, आत्तापर्यंत भेटलंही नाही कशात सुख, आणि पुढेही भेटणार नाही, कारण ते सुख नाहीच आहे. संसार सुखाचा आहे का? काहीच सुखाचं नाही हो. आपण फ्रीज घेतलं, आपल्याला तात्पुरतं सुख वाटतं, परत तोच आनंद उद्या आहे का, परवा आहे का? ह्या भौतिक सुखामध्ये तोच आनंद नाही हो. मग सुख कशामध्ये आहे? तर आपलं सुख कशामध्ये आहे? तर समाधानामध्ये सुख आहे. मग समाधान म्हणजे काय? तर ठेविले आनंद तैसेची राहावे. जसं भगवंतानी मला ठेवलंय त्या स्थितीमध्ये मला राहता आलं पाहिजे. ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग चित्तामध्ये समाधान कधी राहील? की भगवंताने ठेवलंय तसंच मला राहता आलं, त्याच्यात काही बदल भगवंता तू ठेवील तसं, भगवंता तू सांगशील तसं. सुख, कारण सुख सुख म्हणता हे दुःख टाकून आले. सुख 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 शोधायला गेली तर सुख कुठे सापडतच नाही, कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे? पूर्ण विश्वामध्ये जर का आपण कोणालाही विचारलं ना, तर कुठेतरी त्याला दुःख आहे, कुठेतरी दुःख आहे. संसारात मुलाकडून दुःख आहे, मुलीकडून दुःख आहे, पत्नीला पतीकडून दुःख आहे, पतीला पत्नीकडून दुःख आहे, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे दुःख आहे. म्हणजे दुःख आहेच हो. असा सुखी सर्वार्थाने सुखी असा कोणीच नाही सापडणार. प्रत्येकजण तुम्हाला बघा आपल्याला एकमेकाची व्यथाच सांगणार ना, की माझं असं, माझं तसं, माझं तसं, माझं असं. म्हणजे सुखी असं जगामध्ये कोणीच नाही. म्हणून समर्थ म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचार बरं, प्रत्येकाला विचार की तू सुखी आहे का? मग बघा, जर का जगात कोणीच सुख नाही तर ते सुखी नाही, तर ते सुख शोधायला आपण कुठे जायचं? म्हणून सुख न शोधता ते सुख मला समाधानामध्ये पाहता आलं पाहिजे. वाटे परम समाधान, नेत्री रिघुणिया म्हण पांगुळ सर्वांगे. सगुण रूपाची ठेव, महालावण्य लाघव, नृत्य करता सकळ देव, तटस्थ होती. बघा काय सांगितलंय, सगुण रूपाची ठेव. गणेशाचं रूपच कसं आहे हो? याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये महाराजांनी आपल्याला पहिल्या 20 ओव्यांमध्ये फार सुंदर गणेशाचं रूप वर्णन केलेलं आहे. त्या 20 ओव्या परत तुम्ही ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीच्या 20 ओव्या वाचा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणजे त्या ज्या सुरुवातीच्या ज्या 20 ओव्या आहेत ना ज्ञानेश्वरीमधल्या, त्याच्यामध्ये सुद्धा श्री गणेशाचं सुंदर वर्णन आहे. आणि ते महाराजांनी फार सुंदर आपल्याला सांगितलं त्यावेळेला. आणि पुन्हा पुन्हा त्या ओव्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात पण येईल. काय सांगितलं इथे? सगुण रूपाची ठेव. कसं आहे त्याचं रूप कसं आहे? सगुण आहे. सगुण रूपाची ठेव. आपण पण बघा, सुख करता आरतीमध्ये सुद्धा, आरत्या सुद्धा आहेत ना, श्री गणेशाची आरती असेल, लवथवती विक्राळ असेल, शंकराची आरती असेल, अजून मारुतीची आरती असेल, भीमरूपी असेल, हे सर्व समर्थांचं रचित आहे हो. आपण समर्थांच्या आरत्यासुद्धा नेहमी म्हणत असतो. म्हणून काय सांगितलंय? सगुण रूपाची ठेव, महालावण्य लाघव, नृत्य करता सकळ देव, तटस्थ होती. सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुलत, हरुष निर्भर उदित, सुप्रसन्नू वदनू. कसं आहे त्याचं वदनच कसं आहे? सुप्रसन्न. म्हणजे त्याच्या रूपाकडे पाहिल्यानंतर, त्या भगवंताच्या रूपाकडे पाहिल्यानंतर आपलं सुद्धा मन कसं होतं? प्रसन्न होऊन जातं. म्हणून पुढे सांगितलंय, भव्य रूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकी उदंड, सिंदूर चर्चिला, नाना सुगंध परिमळ, धबधबा गळती गंडस्थळ, तेथे आले षडपद कुळ, झुंकार शब्दे, मुरडीवर शृंगादंड. हे सगळं गणेशाचं वर्णन आहे. ह्या ओव्यांमध्ये सगळं त्या गणेशाचं वर्णन आहे. मुरडीवर शृंगादंड सरळे, शोभे अभिनव आवळे. आता ती शृंगादंड म्हणजे काय? ती गणेशाची सोंड. आता ती गणेशाची सोंड अशी सरळ आहे बघा. मग ती सोंड सरळ का आहे? तर त्याच्यामधनं गणेशाला आपल्याला काय सुचवायचं आहे? की हा जो भक्तिमार्ग आहे ना, हा राजमार्ग आहे, हा सरळ मार्ग आहे. तर या मार्गावरनं तू अखंड चालत राहिली ना, अखंड या मार्गावरनं चाला, हा सरळ मार्ग आहे. शुंडीवर काय सांगितलंय? भव्य रूप वितंड,
भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला नाना सुगंध परिमळ थपथपा गळती गंडस्थळे तेथे आली षडपद कुळे झुंकार शब्दे मुरडी व शुंडादंड सरळे शोभे अभिनव आवळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणक्षणा मंदस्वी 14 विद्यांचा गोसावी. कसा आहे तो? 14 विद्या 64 कला याचा काय आहे तो? गोसावी आहे. 14 विद्यांचा गोसावी. हरुषे लोचन ते हिलावी. ज्या वेळेला महाभारताचं लिखाण करायचं होतं त्यावेळेला बघा आता व्यासांना प्रश्न पडला, महर्षी व्यासांना प्रश्न पडला की आता हे महाभारताचं लिखाण करणार कोण? मी माझ्या सांगण्यामध्ये एवढा वेग आहे की तेवढ्या वेगाने लिहिणारा मला कोण मिळेल? हा प्रश्न जेव्हा व्यास मुनींना पडला त्यावेळेला व्यासांच्या लक्षात आलं की गणेशाशिवाय हे काम दुसरं कोणाचं नाही. मग गणपती बाप्पांना विचारलं की आता तुम्ही मग गणपती बाप्पांना विचारलं की तुम्ही आता काय करा की आमचं महाभारत तुम्ही लिहिण्यासाठी तयार राहा, मी सांगतो तुम्ही लिहा. गणपती बाप्पांनी पण आड घातली की मी महाभारत लिहीन पण तिथं विलंब झाला तर मला चालणार नाही. मग व्यासांनी पण आड घातली की मी जो श्लोक सांगेल तो तुम्ही स्वतः समजून घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जायचं नाही. मग अशा एकमेकांना आटी घातल्यामुळे ते महाभारताचं काव्य सगळं पूर्ण पुढे झालं. मग बघा असा तो काय आहे? 14 विद्यांचा गोसावी आहे. 14 विद्यांचा गोसावी हरुष लोचन ते हिलवी लवथवित फडकावी फडे फडे कर्ण थापा. हे कान सुद्धा त्याचे एवढे सुपाय एवढे काय येतो? आपण गणपतीचं वर्णन करतानाच कसं करतो? सुपाय एवढे कान. मग आता सुपाय एवढे कान काय आहेत त्याचे? कारण बघा सगळं, आणि पोट पण एवढं मोठं पोट दाखवलंय. आता सगळं तुमच्या आमचे जे सगळे अवगुण आहेत ना तो सगळे त्याच्या पोटात साठवत असतोय. जशी आपली आई आहे ना, आई जशी आपले पुष्कळ अवगुण पोटात घालत असते, नदीसारखी साठवण त्या आईच्या हृदयामध्ये असते, तशीच भगवंत सुद्धा आपले पुष्कळ अवगुण तो पोटात घालत असतो. तो असं म्हणत नाही कधी तू अवगुणी आहे ना तू मंदिरात येऊ नको, तू हा अवगुण केलाय ना तू अजिबात मंदिरात येऊ नको, किंवा तू हा अवगुण केला आणि तू माझं नाव घेऊ नको, असं कधी करत नाही. तो काय म्हणतो? माझं बाळ आज नाही उद्या नक्की माझं बाळ काय होईल? सुधरेल. उद्या त्याच्यात सुधारणा नक्की होईल. म्हणजे ही जशी आशा आपल्या आईला आहे की नाही, आपल्या आईला जशी ही आशा आहे की उद्या माझ्या बाळामध्ये नक्की सुधारणा होईल, तशीच आशा भगवंताला असते की आज ना उद्या ह्याला या मनुष्य देहाचा खरा ह्याला आज ना उद्या कळेल की मनुष्य देह म्हणजे काय आहे आणि हा आपण कशामध्ये वेचला पाहिजे. बहुत जन्माचा साठा हा तपाचा साठा आहे आणि हा कशामध्ये घालवला पाहिजे हे नक्कीच ह्याला किंमत कळेल. पण आज ना उद्या हा नक्की सुधरेल. जशी आई वाट पाहती तशी भगवंत पण वाट पाहत असतो. म्हणून काय सांगितलं? 14 विद्यांचा गोसावी हरुषे लोचन ते हिलवी लवथवित फडकावी फडे फडे कर्ण थापा. रत्नखचित मुकुट झळाळी, हे सगळं गणपतीचं वर्णन आहे बरं का. रत्नखचित मुकुटी झळाळी नाना सुगंध फाकती किळ कुंडले तळपती निळ वरी जडले झमकती. दंतशुभ्र सद्धट रत्नखचित हेमकट तया तळवटी पत्रिनीट तळवटी लघु लघु लवथवित मलपे दोंद वेष्टित कट्ट नागबंद शूद्र घटिका मंद मंद वाजती झणत्कारे. चतुर्भुज लंबोधर कासे कासीला पितांबर फडके दोदींचा फणीवर धुधुक्कार टाके. चतुर्भुज लंबोधर, आता हे 4 हात त्याचे का आहे तो, आणि सोंड एवढी लांब का आहे? तर त्या 4 हातामध्ये सुद्धा दाखवले बघा. एका हातामध्ये फरश आहे, एका हातामध्ये बघा एका हातामध्ये मोदक आहे. आता मोदक म्हणजे काय दाखवलं माहिती आहे का? मागच्या वेळेला सांगितलं आपल्याला महाराजांनी की मोदक म्हणजे हे सगळं वेदांत रसभरीत वेदांत भरलेला तो मोदक आहे.
त्या मोदकामध्ये सगळं वेदांत भरलेलं आहे. आणि तो जर का मोदक फोडून आम्ही खाल्ला तर हे सगळं वेदांत आतमध्ये तुमच्या आमच्या आतमध्ये गेल्यासारखं होणार आहे. म्हणून काय सांगितलंय पुढे, दंत लवथवित मलपे दोंद वेष्टित कट्ट नादबंद शुभ्र घटिका मंद मंद वाजती झंकारे चतुर्भुज लंबोधर कासे कासीला पितांबर फडके दोदीचा फणीवर धुधुकार टाकी डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालुनी बैसला वेटाळी उभारुनी नाभी कमळी टकमका पाहे नाना याती कुशळ माळा व्याळ परिमळ रुळती गळा रत्नजडित हृदय कमळा वरी पदक शोभे फरश आणि कमळ. बघा हातामध्ये काय आहे, फरश आणि कमळ आहे. मग कमळ तरी काय आहे त्याच्या हातामध्ये, कारण बघा जगाची उत्पत्तीच पाहायला गेलं ना तर ज्या वेळेला आदिनारायणाला जगाची उत्पत्ती करण्याचं ज्या वेळेला सुचलं त्यावेळेला नाभीतनं कमळ आलं आणि कमळातनं मग ब्रह्मदेव. पहिली गोष्ट एकनाथ महाराज तर काय सांगतात माहिती आहे का, एकनाथ महाराजांचं फार सुंदर आहे बघा. पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते. काहीच नव्हतं पहिलं, कुठेच काही नव्हतं, पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कान्होबा तेरे तेरे तेरे. मग तिथे एक ढालगज निर्माण झाली त्याने पाये उडी ख्याती केली ब्रह्मादिका म्हणे बाहुली अमरपुरी तिची घरकुली कान्होबा तेरे तेरे ते. मग तिथे एक ढालगज म्हणजे माया निर्माण झाली. पहिलं कुठेच काय नव्हतं, मग ब्रह्मी मूळ माया झाली, तिचेपासून माया आली, मग ती गुणा प्रसविली म्हणून गुणक्षोभिनी. म्हणजे पहिलं मूळ परब्रह्म, परब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून 3 त्रिगुण आणि 3 त्रिगुणापासून उत्पत्ती, संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, असं पिंड आणि ब्रह्मांडाची दाखवली. म्हणून पुढे काय सांगितलं, शोभे नटनाट्य कळा पुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदुंग भरोवरी उपांग हुंकारे स्थिरता नाही एक क्षण चपळ विषय अग्रगण. बघा स्थिरता आहे का, त्या गणेश कसा आहे, चपळ आहे, स्थिरता नाही एक क्षण. ज्या वेळेला बघा रावणाने शंकराकडनं काय घेतलं, आत्मलिंग घेतलं, की शंकराने पण सांगितलं की तू हे ने तुझ्या राज्यात ने, तूच देव झाला. मग आता सगळ्या देवांना प्रश्न पडला की आता हे परत आणायचं कसं, किंवा फक्त एवढीच अट घातली की तू ते खाली मात्र ठेवू नको, खाली ठेवल्यानंतर काय होणार ते तुला परत उचलता येणार नाही. मग आता भगवान शंकराने अट घातली की हे लिंग मी जे तुला देतोय तर हे तू खाली ठेवायचं नाही. आई मातीच्या लिंगाची पूजा करत होती आणि रावणाने बघा भगवंताचंच शिवलिंग घेतलं. मग आता सगळ्या देवांना प्रश्न पडला की आता हे लिंग परत आणायचं कसं. मग त्यावेळेला गणपतीला पाठवलं, तर गणपती बोलला मी जाणार नाही, मला तुम्ही काहीतरी खायला बिलं द्या, मला लाडू द्या, अमुक द्या, तमुक द्या, मग मी जाईल. असं ते फार एवढं सुंदर गोड वर्णन आहे श्री सद्गुरु चैत्रामध्ये. मग सगळ्या देवांनी कोणी काय करून असं ते गणपतीला छान छान खायला दिला. आणि मग गणपती छोट्या बाळाचं रूप घेऊन गेले तिथं. आणि पहिलं नारद मुनींनी विलंब केला की बघा अमुक झालं तमुक झालं, गोष्टी सांगण्यामध्ये नारद मुनींनी पहिला रावणाला विलंब केला आणि सांगितलं आता संध्याची वेळ झाली, तुला संध्या केली पाहिजे, कारण ब्राह्मणाचं कर्म काय, आणि तो तर दशग्रंथी ब्राह्मण होता रावण. आता रावणालाही पटलं की आपल्याला आता संध्या करायला पाहिजे. आता संध्या करायची तर हे लिंग ठेवायचं कुठे, लिंग कुठे ठेवायचं. मग ते छोटं खेळताना पोरगं दिसलं, आता त्याला कुठे माहिती की हे छोटं पोरगं कोण आहे ते. मग त्याला बोलवलं की इकडे ये रे, त्या पोराला बोलवलं की इकडे ये. मग विचारलं तुझा पिता कोण आहे.
त्यावेळेला गणपती बोलले त्या रावणाला की तू माझा बाप का विचारतोस? माझा बाप काय तुझा देणेकरी लागतो का? माझे बापे तुझं ऋण देणे काय सांगा माझं. एवढं सुंदर वर्णन आहे त्या सद्गुरुचरित्रामध्ये की गुरुचरित्रामध्ये माझे बापे तुझं ऋण देणे काय सांग माझं. माझा बाप काय तुझं ऋण देणं लागतो का? तू काय विचारतो माझा बाप? असं विचारलं गणपतीने त्याला, बघा रावणाला. नाही रावण म्हणला तरी पण सांग. तर सांगितलं की माझा बाप कसा आहे, तो जठाधारी आहे, नंदीवर बसतो, भिक्षा मागतो. अरे म्हणे तुझा बाप तर भिकारी आहे, मी तुला भरपूर देईल, माझ्या राज्यात चल, माझी सोन्याची लंका आहे, मी तुला भरपूर देतो. बरं तुझी आई कोण आहे? तर गणपतीने सांगितलं माझी आई जगन्माता आहे. माझी आई कोण आहे? जगन्माता आहे. आता जगन्माता म्हटल्यानंतर पण कळायला पाहिजे होतं. वर्णन तर आईवडिलांचं गणपतीने व्यवस्थित केलं होतं, पण ह्याला समजलं नाही. तरी पण मग बोलला की आता हे लिंग तू थोडा वेळ घे, मी तोपर्यंत संध्या करून येतो. आता गणपती बाप्पाला तेच पाहिजे होतं, कारण त्याच कार्याला तो आलेला होता. गणपती बाप्पा बोलले की जर का मला जड झालं तर मी खाली ठेवणार, त्याच्या आधी मी तुला हाक मारेल 3 वेळा, पण तू नाही आला तर मी ते खाली ठेवणार. बघा रावणाने ते लिंग गणपती बाप्पांच्या हातामध्ये दिलं आणि ते संध्यासाठी गेले. गणपती बाप्पांनी काय लगेच दिल्याच सुरू केलं हाक मारायला आणि वेळ झाली म्हणून खाली ठेवलं. मग तेच ते गोकर्ण महाबळेश्वर. कारण रावणाने आल्यानंतर संध्या करून आल्यानंतर ते उचलायचा प्रयत्न केला, मग उचलत नाही म्हणून ते पिळून काढण्याचा प्रयत्न केला. आपण कधी कधी बघा एखादं झाड जर का आपल्याला उपटत नसेल तर आपण थोडंसं त्याला पिळा घालून उपटायचा प्रयत्न करतो. तसं त्याने त्या लिंगाला असा पिळा घातला, त्यामुळे ते कसं झालं, असं मुरडलं गेलं. त्यामुळे ते गोकर्ण महाबळेश्वर आपण म्हणतो. पुढे सांगितलंय की ईश्वर सभेसी आली शोभा, दिव्यांबराची फाकली प्रभा, साहित्यविषयी सुलभा अष्टनायक होती. ईश्वर सभेला गणपती नसेल तर शोभा नाही हो, कारण तो सर्वांचा आदी आहे. सर्वांच्या आधी पण तो आहे आणि शेवटी पण तो आहे. फक्त आधी जो आहे त्याची ओळख मला घेता आली पाहिजे. ईश्वर सभेसी आली शोभा. सभेला शोभा कधी येईल? बघा एखाद्या ठिकाणी कार्यक्रम आहे, कीर्तन आहे, आपण घेऊ. त्या कीर्तनाच्या सभेला किंवा तिथं जमलेले सगळे जे आहे श्रोते, तर तिथे शोभा कधी वाढेल हो? ते कीर्तनकार ज्या वेळेला मंडपात येतील त्यावेळेला त्या सभेला शोभा येणार आहे. मग तसं तुमच्या आमच्या देहामध्ये तो अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे, पण त्याची तुम्ही आम्ही ओळख घेतल्याशिवाय या देहाला तरी शोभा आहे का हो? आला हेला आणि पाणी वाहतच गेला. म्हणजे जन्माला आला, जन्माला येऊन काहीच कळलं नाही हो. मी कोण, देव कोण, भगवंत कोण, मला कशासाठी आणलंय, मला का आणलंय भगवंतानी. पहिली गोष्ट, मी मध्ये जोपर्यंत मी अडकतोय ना, या मी मध्ये जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मला त्याची ओळख होणार नाही. मग त्याला ओळखायचं असेल ना तर मला माझा मी बाजूला पहिला टाकला पाहिजे. आणि मी म्हणजे काय तर माझ्यातला अहंकार. मी म्हणजे काय माझ्यातला, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी मुलांचं लग्न केलं, मी मुलांना वाढवलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी हाडाची काढं केली, मी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, काय काय केलं माहीत नाही, पण मी केलं. मग मी केलं, मग हा जो माझ्यातला मी आहे ना तर तो मी जोपर्यंत मी बाजूला करत नाही तोपर्यंत त्या भगवंताची मला ओळख होणार नाही. मी करता म्हणत राहिले ना तर कार्य नासणार आहे. पण भगवंत कार्याला असेल उभा, करता एक रघुनंदन. बघा करता राम आहे, कार्य करताना भगवंता तुझ्या आज्ञेने मी हे करत आहे, हे झाल्यानंतर तुझ्या चरणी सविनय समर्पित, तुझ्या आज्ञेने मी कार्य केलंय आणि ते तुझ्याच चरणी मी समर्पित केलंय. मग तू ठरव काय करायचं ते. ज्या वेळेला भगवंताची भक्ती करतो आपण त्यावेळेला भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्ही आम्ही अपेक्षाच नाही ठेवली
तर भवसागर पार होणार आहे. पण तुम्ही आम्ही फळाची अपेक्षा जर का ठेवली तर काय होणार आहे हो? प्राप्ती तेवढीच आहे. कामनेने फळ जोडे, निष्काम भजने भगवंत जोडे. कामना ठेवली तर फळाची प्राप्ती आहे, आणि निष्काम माझं काही नाही भगवंता, तू मला या देहामध्ये आणलंयस, काय कार्याला आणलंय तुझं तुला माहिती, तू काही या देहामधनं कार्य करून घेणार आहे ते पण तुलाच माहिती. करता करविता एक रघुनंदन. वृक्षाचं एक पडलेलं पान जर का तुझ्या आज्ञेशिवाय हलत नसेल, वृक्षाचं वाळलेलं पान पडलेलं तुझ्या आज्ञेशिवाय हलत नसेल तर मी कोण आहे? मज पामर आहे काय थोरपणा, पायाची वाहन पायीवरी. बघा तुकोबराय बोलतात की मज पामर आहे काय थोरपणा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानियांचा राजाच कोण आहे? बघा आता संजीवन समाधी 16 आहे, आणि बरेच तिकडं अडकलेले आहेत आळंदीमध्ये, कारण ओढ आहे हो, आणि जिथे आवड आहे तिथे सवड मात्र नक्की मिळते. म्हणून ज्ञानियांचा राजा, तू ज्ञानियांचा राजा आहेस असं तुकोबराय म्हणतात तो ज्ञानेश्वर माऊलींना. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामर आहे काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुढे. आणि तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. डोक्यावर बघा, डोक्यावर पाय नाही, पायावर डोकं. आपण नेहमी उलट करतो भगवंताच्या, किंवा बघा अगदी मी म्हणेन की भगवंत लांबच राहू द्या, पण घरामध्ये असलेल्या आईवडिलांच्या पायावर जरी आपण रोज, दिवसातनं एकदा, 2 वेळेला म्हणत नाही, दिवसातनं एकदा जरी आपण पायावर डोकं ठेवलं तर होतं काय माहिती आहे का? तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. त्या दर्शनानेच काय होतंय? पुण्याची प्राप्ती होती. कारण आपली ही मती आहे ना, मती, या मतीला त्यांच्या चरणाची गती प्राप्त होती. जिथे जिथे म्हणून आपण आपलं मस्तक ठेवत असतो ना, ज्या ज्या स्थळी हे मनजाई माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाये दोन्ही. ज्या ठिकाणी मी माझं मस्तक ठेवत असते त्या ठिकाणी, मग ते माझ्या आईचं चरण असलं तरी मला भगवंताचंच दिसलं पाहिजे, माझ्या वडिलांचं चरण असलं तरी ते मला भगवंताचंच दिसलं पाहिजे. कुठेही अगदी कोणाच्याही डोक्यावर तू डोक्यावर पाय नाही, पायावर जागेत ना सगळे, मला वाटतं मीच झोपले. कोणाच्याही तू चरणावर डोकं ठेवल्यानंतर त्या चरणाची जी गती आहे ना, ती आपल्या मतीला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून काय करायचं आहे की पुण्यमार्ग आहे हा, आणि पुण्यही कमवण्यासाठी कणाकणाने आपण कमवत असतो, आणि घालवायला मात्र क्षणसुद्धा लागत नाही. म्हणून काय सांगितलंय? परद्रव्य पापाय, परपीडा पापाय, पर स्त्री पापाय, परपुरुष पापाय. ह्या नियमामध्ये, हे जे नियम आहेत घातलेले, या नियमांमध्ये जर का आम्ही राहिलो तर जन्माचं सार्थक नक्कीच आहे. म्हणून जे पाप सांगितले ना, जे पापकर्म आहे ना, ते मला त्यागता, जाणून त्यागाची करणे. काय सांगितलंय? जाणीव झाली ना मला की नाही भगवंता, हे माझ्याकडनं जे घडतंय, हे माझ्याकडनं घडतं, हे पाप आहे, मग जाणून त्यागाची करणे. त्या क्षणाला मला त्याचा त्याग करता आला पाहिजे. नेणिवेत असताना घडलेलं पाप एक वेळेला तुला क्षमा केलं जाईल, नेणिवेत नेणतेपणे. आता नेणतं तरी कधी म्हणायचं? आयुष्यच कसं आहे माणसाचं, बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ. मग पाहायला गेलं तर बालपण सगळं नेणिवेत गेलं, बालपण गेलं नेणिवेत. तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, तारुण्य सगळं कुठे वेचलं? विषयांकडे. मुलगा आहे, मुलगी आहे, बायको आहे, संसार आहे, प्रपंच आहे, घेणं आहे, देणं आहे, करणं आहे, खाणं आहे, म्हणजे हे सगळं तारुण्य सगळं याच्यामध्ये गेलं. पैसा आणि अडका, पैसा आणि अडका, पैसा आणि अडका. म्हणजे पैसा अडका. बघा म्हणतानाच आपण कसं म्हणत असतो सरळ सरळ की पैसा अडका, म्हणजेच काय की पैसा आला की तिथं आपण अडकल्याशिवाय राहणार
नाही, म्हणजे पैसा अडका. मग बघा, ह्या न अडकता याच्यातनं सुटता आलं पाहिजे. आणि सुटण्याचा मार्ग हा एकदम सोपा आहे. हा तुमच्या आमच्या पुढे काढून दिलेला मार्ग आहे ना भगवंतानी, हा भक्ती मार्गाचा, हा सुटण्याचा मार्ग आहे की कशातही आता अडकू नको. मग बघा की ज्या वेळेला अगदी रोजचे कष्ट करायचेत आणि रोजचं कमवायचं आहे आणि रोजचं ते खायचं आहे, त्यावेळेला खरा मनुष्यदेह सुखी असतो. पण ज्या वेळेला त्याच्याकडे गडगंज श्रीमंती येते ना, त्यावेळेला त्याची रात्रीची झोपच जाते की आता मी काय करू, मी ह्या पैशाचं काय करू, हा प्रश्न उभा राहतो. मग तुम्ही मला सांगा की जो आपल्याला भगवंतापासून, त्याच्या चरणापासून जो आपल्याला लांब करतो, तो पैसा हिताचा आहे का अहिताचा आहे? तर त्याच्यामध्ये आपला अहित आहे. तो किती पाहिजे? पोटापुरता पाहिजे. पोटापुरता पसा पाहिजे, नको फुकाची पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. माझी झोळी दुबळी होता कामा नये. माझं आजचं मला मिळालं ना, बस. माझी उद्याची चिंता माझ्या भगवंताला आहे. माझ्या घरात आज भाकरीला पीठ आहे ना, बस. उद्याची चिंता त्याला आहे. चिंता वाहतो विश्वाची, माझी होणार नाही का? म्हणून उद्याची चिंता करण्यामध्ये बघा, उद्याची चिंता करण्यामध्ये आपला भविष्यकाळ आपला वाया जातो. मागची चिंता करण्यामध्ये भूतकाळ गेला. भूतकाळातली चिंता करते, भविष्यातली चिंता करते आणि वर्तमान वाया घालवते. मग वर्तमानात मला आज या क्षणी मला जगता आलं पाहिजे. हा क्षण जो आत्ता मी जगते हा पुन्हा येणार नाही. समय टळून गेला तो मागता येणार नाही. मग हा क्षण मला सार्थकी लावता आले. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. प्रत्येक क्षण मला सार्थकी लावता आला पाहिजे. म्हणून ईश्वर सभेसी आली शोभा, दिव्यांबराची फाकली प्रभा, साहित्य विषयी सुलभा अष्टनायक होती. ऐसा सर्वांगी सुंदरू, सकळ विद्यांचा आगरू, तयासी माझा नमस्कारू, साष्टांग व्हावे. आजच्या समासामध्ये सगळं गणेशाचंच वर्णन होतं, त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला निरूपणाच्या भागाकडे वळता आलं नाही. ऐसा सर्वांगी सुंदरू, सकळ विद्याचा आगरू, तयासी माझा नमस्कारू, साष्टांग भावे. कसा नमस्कार घालायचा भगवंताला? साष्टांग, सर्वांगाचे. त्याचं श्रवणसुद्धा करताना बघा, भक्तीमध्ये सुद्धा श्रवण करताना सुद्धा सर्वांगाचे करुणी कान, श्रोती व्हावे सावधान. नमस्कार करताना सुद्धा हे सगळं तुला समर्पित. साष्टांग म्हणजे काय की त्याच्या पुढे पूर्ण दंडवत, की आहे तेवढं तुझं, हे माझं काहीच नाही. तुझं नव्हे हे शरीर, तिथे इतरांचा कोण विचार? जर काही माझं नाहीस तर ह्याला मी माझं का म्हणू? म्हणून त्याला साष्टांग नमस्कार घालता आला पाहिजे, की आहे ते सगळं तुझं आहे भगवंता. पुढे सांगितलंय, ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती. त्या गणपतीचे, त्या गणेशाचे ध्यान वर्णन केलं तर काय होईल? मती प्रकाश होय भ्रांता. जो मंदमती आहे, मती प्रकाश म्हणजे काय की माझ्यासारखा मंदबुद्धी जो आहे त्याला, त्याच्यासुद्धा बुद्धीमध्ये काय होणार आहे तर प्रकाश पडणार आहे. त्याचं नुसतं वर्णन केलं तरी गणेशाचं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसौवेद्या आत्मरूपा, एवढं जरी म्हणलं ना तरी एखादा, बघा काही लोक बोलतात की अगदी आम्हाला लिहिता वाचता येत नाही, पण आम्ही फक्त रोज ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर बोट फिरवतो. ती ज्ञानेश्वरीच्या रोजच्या नुसतं त्या ओव्यांवर बोट फिरवलं ना तरी ती ज्ञानदेवी कृपा करत असते. बघा, नुसतं रोजचं बोट फिरवलं तरी काही येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण बोट फिरवणाराची सुद्धा काही श्रद्धा असेल बघा, की तो बोट फिरवत असतोय आणि त्याच्यातनं त्याच्या देहामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये एवढा बदल होत असतो की भले त्याला नाही वाचता येऊ दे, पण त्याला माहिती आहे की मी प्रत्येक ओवीवर काय करतोय? बोट फिरवतोय. म्हणून जनाबाई माऊली पण काय म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. का वाचावी ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी काय सांगितलंय? अहो, जे समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय तेच ज्ञानेश्वरींनी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, तेच महाराजांनी गाथामध्ये सांगितलंय.
तेच एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतमध्ये सांगितलं आहे. तेच भगवंतांनी कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला सांगितलं आहे. वेगळं कोणीच कोणाला काय सांगितलं आहे. तेच विवेकानंदांनी आपल्या विचारांमध्ये मांडलं आहे. तेच श्रीरामकृष्णांनी विवेकानंदांना सांगितलं आहे. म्हणजे कुठल्याही संतांनी, तुकडोजी महाराज असतील, गाडगेबाबा असतील किंवा कोणी असू दे, कोणत्याही संतांनी वेगळं काहीच सांगितलेलं नाही. प्रत्येकाने आपापले विचार तेच मांडलेले आहेत, फक्त वेगळ्या पद्धतीने मांडलेत, पण विचार तेच आहेत. जसं की आपण भक्तिमार्ग जसे वेगवेगळे असतात बघा. कोणी शंकराची भक्ती करतं, तर कोणी पांडुरंगाची भक्ती करतं, तर कोणी अगदी देवीची भक्ती करतं, कोणी दत्तात्रयांची भक्ती करतं. मग ज्याचा त्याचा भाव जिथे असेल तिथं तो देव शोधत असतो. मग आता दत्तात्रयांच्या ठिकाणी जो भक्त आहे त्याला काही सद्गती प्राप्त नाही का? किंवा पांडुरंगाच्या चरणापाशी जो भक्त आहे त्याला गती प्राप्त नाही का? मग प्रत्येकाचा मार्ग जाण्याचा जरी वेगळा असला तरी तो शेवटी एकाच ठिकाणी पोचणार आहे, एकाच परब्रह्माला जाऊन मिळणार आहे. म्हणजे एक जो मुख्य ठिकाण जे आहे ना, तुम्ही पंढरपूरला वेगवेगळ्या वाटांनी जालो, पण तुम्ही एकाच ठिकाणी जाणार आहे तिथे, पांडुरंगाच्या तिथे. तसं भक्तिमार्ग वेगळे जरी असले तरी शेवटी त्या एकाच परमात्म्याला तुमची आमची भक्ती जाऊन मिळणार आहे. म्हणून काय सांगितलं आहे की जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा. जयास ब्रह्मादिक वंदिती, ज्याचं वंदन मुख्य ब्रह्मादिकांनी केलंय. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मजवाक शून्यासी वदवावे, कृपा कटाक्ष करुणी, तुझे नि कृपेची निबळे, वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व किजे. असं वर्णन ब्रह्मादिका देवांनी ज्याचं केलं तिथं तुम्ही आम्ही मानव बापुडे किती म्हटलंय. आपली काय गत आहे हो? ब्रह्मादिक आधी गणेशाचं वर्णन करतात. म्हणून सांगितलंय पुढे, जे मूर्ख अवलक्षण, जे का हिणावणी हीन, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. जे मूर्ख अवलक्षण, जो मूर्ख आहे, अवगुणी आहे, अवलक्षणी आहे, तर ते काय होत आहेत? जे का हिणावणी हीन, अगदी हिणावणी हीन. हिणावणी हीन म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे की अगदी हिणावणहीन म्हणजे काय की ज्याला काहीच कळत नाही, जो अगदी अडाणी आहे, तर तो सुद्धा काय होणार आहे? तेच होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. तो सर्व एकदा का भक्तिमार्गामध्ये आला, किती पण बघा, किती पण अडाणी असू द्या, मूर्ख असू दे, पण त्याने भगवंताच्या नामाचा टिळा लावला आणि बघा त्याची गळ्यामध्ये त्याची माळ घातली आणि गळ्यात टाळ घेऊन वाजवायला लागला की झालं ना. बघण्याचा दृष्टिकोनच बदलला समोरच्याचा. अरे आता मंदिरात यायला लागला, टाळ वाजवायला लागला, गळ्यात माळ पण घातली, कपाळाला टिळा पण लावतो, सुधारला बरं का. म्हणजे बघण्याचा जो समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो बदलला. बरं, दुसऱ्याने बघावं किंवा दुसऱ्याने चांगलं म्हणावं म्हणून वागणं नसावं, तर ते वागणं जे आहे ते अंतःकरणापासून असावं. हे पहिल्यांदा सुरुवातीलाच मी सांगितलं की स्तुती आणि स्तवन याच्यामध्ये फरक जो आहे की स्तुती वरवर केली जाते आणि स्तवन हे अंतःकरणापासून, हृदयापासून, बघा एकदम तुमच्या आमच्या हृदयापासून तो भाव पाहिजे. कारण भगवंत हा भावाचा भुकेला आहे आणि भावार्थ देखून भुलला. तो भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला, संकट पावी भाविकाला रक्षित असे. अखंड संकट काळामध्ये तो तुमचं आमचं रक्षण करणार आहे, पण तुमचा आमचा भाव कसा पाहिजे? तर तो शुद्ध पाहिजे, भक्त प्रल्हादासारखा पाहिजे. त्याचा भाव कसा होता? एवढंसं ते पोरगं, त्याला काहीतरी कळत होतं का? शुद्ध भाव की फक्त मला काय माहीत नाही, माझ्या मुखामध्ये फक्त मी नारायण 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 करणार, मी भगवंताचं नाव मुखामध्ये घेणार, बाकी मला काहीच माहीत नाही, ते बाकीचं सगळं तो बघून घेईल. उकळत्या कढईत टाकलं तरी तिथे कसं वाचवायचं तो बघेल, कड्यावरनं टाकून दिलं तरी तिथे कसं वाचवायचं तो बघेल. हत्तीच्या पायाखाली दिलं बघा त्या प्रल्हादाला, तिथे पण भगवंताला यावं लागलं. ती होलिका आहे ना, त्या होलिकाच्या मांडीवर दिलं, कारण तिला वरदान काय होतं की तू कधीच जळणार नाही.
तिच्या मांडीवर ठेवलं प्रल्हादाला, की होलिका जाळणार नाही पण हा जळून भस्म होईल. पण ती होलिका जळाली त्यावेळेला, कारण ती भावच कसा घेऊन बसली होती की ह्याला जाळायचं आहे. मग दुसऱ्याचं वाईट चिंतण्याचा भाव जर का माझ्या अंतःकरणी असेल तर पहिलं माझं वाईट होणार आहे. म्हणून कधी पण बघा, नेहमी आपल्याला लहानपणापासून आपण ऐकत आलोय की आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे करतो तेव्हा बाकीची चारही बोटं आपल्याकडे असतात. मग पाहावे आपण असे आपण, पाहावे आपण असे आपण. मग जेव्हा आपण दुसऱ्याचं वाईट करायला जातो तेव्हा पहिलं वाईट आपलं होत असतंय. म्हणून ती होलिका त्या भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी त्या होळीमध्ये घेऊन बसली आणि ती होलिका मात्र जळाली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर. मग आता एवढं सगळं झाल्यानंतर त्या हिरण्यकशिपूला आता काय करू, आता सगळं करून झालं, हत्तीच्या पायाखाली देऊन झालं, कडेलोट करून झालं, उकळत्या कढईत टाकलं, सगळं करून झालं, तरी पण काय हा नारायणाचं नाव सोडत नाही. मग आता काय करायचं. मग त्याला प्रश्न पडला. मग बघा, रागारागात विचारलं की ह्या खांबात तुझा नारायण आहे का. तिथं पण त्याला यावं लागलं. म्हणजे भक्तासाठी धावत असतोय हो तो. फक्त मला हाक तेवढ्या आर्त भावनेने मारता आली पाहिजे. गजेंद्र महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. त्या हत्तीने सुद्धा हाक मारली, त्याच्यासाठी पण तो धावत आला. बघा, प्रत्येक भक्त ज्या वेळेला भगवंताला हाक मारत असतो ना, त्यावेळेला भगवंत क्षणाचाही विलंब न करता हाकेला धावत असतो. फक्त ती हाक मला शुद्ध अंतकरणाने, शुद्ध भावनेने मला त्याला मारता आली पाहिजे की देवा सोडव, देवा सोडविसी येथुनी तरी मी सोहित करीन. मला भगवंता इथून सोडव, मी सोहित करीन, असं वचन त्याला आपण दिलेलं आहे. मग त्या वचनाचं पालन मला अखंड करता आलं पाहिजे. गर्भामध्ये सोपी गोष्ट नाही हो. मातेच्या गर्भातनं सुखरूप सुटणं सोपी गोष्ट नाही. आणि त्या अशा भयंकर अवस्थेमधनं त्या भगवंताने आम्हाला सोडवलेलं आहे. का सोडवलं आहे तर पुढचं सगळं आयुष्य त्याच्या चरणी लावण्यासाठी आणि देहाचं सार्थक करण्यासाठी. परत हा जन्म नको, मग या जन्माचा शेवट करण्यासाठी त्याने आपल्याला तिथनं सोडवलेलं आहे. जन्माचा शेवट करायचा म्हणजे काय की परत जन्मच नको. आणि जोपर्यंत आपण स्वहित करत नाही तोपर्यंत आपण पुन्हा 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 नित्य आपली फजितीच होत राहणार आहे. पुन्हा पुन्हा जन्म यावे नित्य व्हावे फजित. ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ कल्हो चंडी विनायके. ऐसा जो परम समर्थ. मग बघा, तो गणेश कसा आहे, परम समर्थ आहे, त्याला अशक्य असं काहीच नाही. ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ. मग माझे मनोरथ सर्व काय करतोय, तो पूर्ण करतोय. अशी माझ्या मनामध्ये दृढ भावना पाहिजे. भक्ती श्रद्धेतनं करायची हो. अंधश्रद्धेतनं मला भक्ती करता उपयोगाचीच नाही ती. ज्या वेळेला मी बघा, माझ्या घरामध्ये जर का एखादी गणपतीची मूर्ती आहे आणि ती कुठेतरी थोडंसं इकडे तिकडे त्या मूर्तीला कुठंतरी सोंड थोडीशी हे झाली, टवका उडला किंवा हात तुटला, मग तिथं आपल्या मनामध्ये लगेच काय येतो, अरे आता काय माझ्यावर मोठं संकट येते की काय, गणपतीची मूर्तीचं असं. अरे नाही, ही तू काय करते, ही अंधश्रद्धेतनं भक्ती करते. श्रद्धा कुठे आहे तुझी, त्या मूर्तीत आहे का. तो अनंत काळीचा आत्माराम आहे. तो गणपती म्हणजे तुला काय तो फक्त मूर्तीत दिसतोय, तुझ्या आतमध्ये तो नाही, तुझ्या देहाला चालवणारा तो नाही. मग अशा ह्याच्यामध्ये न अडकता मग भक्ती कशी पाहिजे तर ज्ञानातनं पाहिजे. अज्ञानाची भक्ती बाजूला करण्यासाठी समर्थांनी हा गणेश स्तवन दिला. अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. अज्ञानातनं भक्ती करूच नको. भक्ती कशी कर तर ज्ञानातनं तुला भक्ती करता आली पाहिजे. मूर्ती तुटली ना, ठीक आहे ना, पाण्यामध्ये विसर्जन. तसंही 5 दिवस 10 दिवस आपण गणपतीला बसवतो आणि शेवटी आपण ज्या वेळेला विसर्जन करतो मोठ्या नदीमध्ये, ह्याच्यामध्ये त्या नदीतलं पाणी जेव्हा पूर्ण आटते आणि कोरडी पडते ना नदी, त्यावेळेला त्या मूर्त्यांची अवस्था जाऊन बघा. आपण पूजलेल्या मूर्त्यांची काय अवस्था असते. मग जर का तेव्हा आपल्याला वाईट वाटत नाही, तर घरात एखादी मूर्तीचं काय जर का इकडे तिकडे झालं तर मनामध्ये कशाला वाईट आणायचं हो. ठीक आहे ना, झालं असेल, लहान मुलं घरात असतील, तुटला असेल हात, कामूक झाला असेल,
करून टाक विसर्जन, दुसरी मूर्ती आण. त्या मूर्तीमध्ये अडकायचं नाही हो, निर्जीव वस्तूमध्ये न अडकता मला त्याच्यामध्ये बघा तो गणेश मला माझ्या अंतरी अखंड बघता आला पाहिजे. आणि नुसतं माझ्याच अंतरी नाही, तर तो अनंत काळाचा आत्माराम हा प्रत्येकाला, मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत प्रत्येकाला चालवणारा आहे तो. मग प्रत्येकाच्याच अंतरी मी जर का त्याला पाहिलं तर हे अज्ञान माझ्या देहामध्ये येणारच नाही. म्हणून काय सांगितलं, ऐसा जो परमसमर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्हो चंडी विनायकी. ऐसा गणेश मंगलमूर्ती तोम्या स्तविला यथामती वांछा धरुणिया चित्ती परमार्थाची. असं गणपतीमध्ये बघा खरं तर आहे ना, आपण अज्ञानामध्ये अडकतो, पण त्या गणपती बाप्पाची 10 दिवस पूजा करून विसर्जनाच्या वेळेला अवस्था काय असते हो, ते विसर्जन करणारे सरळ असतात का? अहो सगळे पूर्ण जे मंडळ आहे की नाही, सगळं वाकडं तिकडं झालेलं असतंय. म्हणजे ते बाप्पाला नेताना सुद्धा पूर्ण ड्रिंक केलेले असतात, ते पूर्ण प्यायलेले असतात. मग अशा ह्याच्यामध्ये तुम्ही भगवंताची भक्ती करताय, मग ही योग्य आहे का अयोग्य आहे? मग त्यापेक्षा बघा खरं म्हणजे मला तर खरं एवढंच सांगायची इच्छा आहे की आपण जी घरात गणपतीची मूर्ती बसवतो ना, ती आपली बसवायची कुठेतरी मातीचीच असावी आणि ती हौदामध्ये विसर्जन केली, आपल्यालाही मनाला समाधान. आणि तीच माती परत एखाद्या झाडाला टाकली, झालं ना. ते झाड तुम्ही वाढवा ना वरती, आणि ते वर्षात जेवढं झाड वाढून येईल तेवढं आम्हाला समाधान की इथे मी माझ्या गणपतीच्या मूर्तीची माती टाकली म्हणून. पण हे अशा मूर्तींच्या बघा हेळसांड करून उपयोग नाही. म्हणून सांगितलं, ऐसा गणेश मंगलमूर्ती तोम्या स्तविला यथामती वांछा धरुणिया चित्ती परमार्थाची. मग त्या गणेशावर जर का माझी एवढी श्रद्धा असेल तर मला त्याची भक्तीसुद्धा यथासांग करता आली पाहिजे. मग यथासांग भक्ती होत नाही म्हणून फलप्राप्ती मिळत नाही. यथासांग रे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. तुमच्या आमच्या पदरामध्ये पुण्य का पडत नाही, तर भक्तीची यथासांग नाही हो. यथासांग रे कर्म तेही घडेना. मग यथासांग कर्म म्हणजे काय? यथासांग म्हणजे काय की भगवंताच्या आज्ञेनुसार मला माझं वर्तन करता आलं पाहिजे. म्हणून ऐसा गणेश मंगलमूर्ती तोम्या स्तविला यथामती वांछा धरून या चित्ती परमार्थाची. अखंड माझ्या मनामध्ये अखंड ओढ कशाची आहे, अखंड आस्था कशाची, आशा कशाची आहे, तर परमार्थाची आहे. वांछा धरून या चित्ती परमार्थाची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गणेश स्तवन नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर